रपारप सुटतोय राव. हा टेक्निकच भारी यायची. हा पाणी कधी आले बाह्याचा सच्चा टाकलं दोघाचं. कोणता पाहिजे वरचा बाह्या ना आमचा सच्चा दोघात एक. अंकलचं एक टाकलं का? चला टप घे इकडं. माहिती टप घे. गिराव ढाली लेप नसतं कोणतं मग पाण्याची खाली पडून ठेवलं आता गोधळाचे बी ही वडायचे बी मोहरल दामाला हालते. चला ही गोधळा फटाफट काढतो म्हणजे माग घे माही माग ओढ टप माग घे तिकडं. काय झालं पाहिजे ते पाहुणारा बुडतून चालवणार पण दळतो मला माहिती आहे. पण आता चुकलं एकाने गेला म्हणजे बोलून गेला म्हणजे गेलाच. अरे पण मी म्हणते 2 मिनिटं लेट होती. तुझ्या मी बघितलं ना तो ओळख परा ओळख हो मोरचा पुरा चालला इकडे ह्या साईडला ह्या परा तिकडे ओळख किती रुपये किलो आहे आता ही? 630 रुपये किलो. म्हणजे वाटे टाकायचे आता. एक काम करा बांधण्याच्यात आपला ऐकून आहे का नाही वाटेवर तुझा बडा दिसते मी करतोय कोणी वर धुवून टाकेल आता. एक किलोचं मला वाटतं काय मग पस्तर काय मग हो ना काय केलं तुमच्याकडे नाही तुम्ही तरकारी ऐकताय म्हणल्यावर इतक्या लांब तर आता इथं नसल्यावर मुंबईला जावं लागेल. ती जोकणार आहे कशानं काय मला म्हणताय इतक्या लांब जायला.
ते आहे ते पहिलं आहे की त्याला खात दिवस नाही ते नंतर घ्या मग आपली वाटेवर कमी नाही जास्त मग आता काय करायचं आता त्यांचा हाय बाजार किती 10 मिनिटं लागली करणे याला गाडी तर आपल्या वाटं घालायचं होईल जा दुकानाला जाणार 1 किलो सक्रांत 15 नाही भरणार बघा वाटे टाकायचे. हॅलो 6 9 10 11 13 टाकतो ना जर किती किलोच होतं हे? 13 भरली हॅलो 12 13. गावाकडे असे वाटे टाकली जाते तर एवढा एकदाच असं रविवारी बकरं कापलं जातं या आणि मग ते वाटे घेऊन जाते तर वाटे का चरबी बी निघली या भरपूर निघली चरबी बी. गावाकडच्या वाट्याचं लय भारी असतं या प्रत्येकाला आहे ना प्रत्येक पीस येतो असा म्हणजे सगळे पीस प्रत्येकाला असे वाटेवर टाकले जाते तर हे बघा एक एक पीस आहे बघा सगळ्याला अशी ही आली कलेजी ती आहे फुफ्फुस येते आतडे येते तर मटण येतं हड्ड्या येतात. गावाकडचे वाट्याच्या पद्धतीनं मटण घेतात गावाकडं. वाटे टाकायचं काम चालू या हे बघा 13 वाटे टाकले तर सध्या बघा. इकडं मटण बी थोडं कापायचं काम चालू आहे तिकडं मोठं मोठं झालेले ते बारीक करून घेते तर पुन्हा इकडं चरबी बी का काढलेली आहे वेगळी. मटण टाकायचं काम चालू आहे वाटेवर आता. नरम मटण बघा. आता पुन्हा हे सगळे वाटे आहेत ना हे वाटे पुन्हा मोजून घ्यायचे पुन्हा तराजूमध्ये. दोन तीन वाटे वाढविलेत अजून आणि टायमाला दोघं तिघं म्हणले आम्हाला बी पाहिजे या मटण म्हणून 2-4 वाटे वाढविलेत अजून बघा. बघा हे वाटे व्यवस्थित करायचं काम चालू आहे. बघा वाटे टाकले तर 630 रुपयाला एक वाटा का किती 730 रुपये किलो म्हणजे एक वाटा 1 किलोचा. टाकू की 13 वाटे टाकले 13. बरं पडल्या वा हे राहिलेलं सगळं मटण आता या वाटेवर टाकून द्यायचं टाकायले तर आता हे जवळपास किलो 1.5 किलोचा एक वाटा झाला आहे पण हे मापून देणार आहे जोखून. माप आणाय गेले तर माप नव्हतं. आता 1 किलो साखर का मीठ आणाय सांगितलंय त्यांनी आता त्याच्या हिशोबाने देणार आता मोजून सगळ्याला. मऊ मटण टाकायलेत वाटेवर आता हे मोठाली वाटे झालेत लय हे पण हे मापून देणार आहेत हे
ज्याला जेवढं पाहिजे ना तेवढं घेऊन जाते. तर हे गावाकडे असे वाट्यात टाकले ना लय मजा येते. एक जण असं बकरं आणतंय मस्त, ते कटिंग बिटिंग करतंय सगळं, वाटे टाकीत आहे त्याचे, आणि मग ज्याला पाहिजे त्याला तसे ते घेऊन जाते. तर पुन्हा 630 रुपये किलो आहे. बघा बघा किती काढायला लागतं? आईला माप नाही गावलं तर लय भारी जुगाड केला. किलोभर काय मीठ आणले का साखर आहे? साखर आहे, साखर म्हणजे मटणात शिजतं लगे मटण. गोड साखर आहे का? गोड साखर आहे. ए किती आयडिया भारी केलेली आहे. जुगाड, इंडियन जुगाड. अच्छा, इंडियन जुगाड. 1 किलोचं माप नाही सापडलं तर बघ ना, किलोचं आहे साखर. साखर 1 किलो भर भारी. लगेच किलोच्या पिशव्या भरणं चालू झालं. सांगितलं पत्र आल्यावर कुणाला बोलावतो? उलगडायला परत कुणाला बोलावतो? एखादा मोठा तुकडा ना काढ. तरी कुठे गेले? का नाही ना का काढ. हडकतलं काढ, ह्याच्यातलं काढ. वाईटा आला तुझा मापा मला एवढं कुठं माणसं मास निघतो. मटण भागावतो मालकात नीट भागाव चांगलं. चांगलंच आहे की त्यात काय मटण खराब आहे. खराब आहे मटण. हे का मोजून चालू आहे मटण. लगेच पिशव्या भरणं बी चालू आहे तिकडं. आता ज्याच्या ज्याच्या नावची पिशवी ती घेऊन जाते. हे बघा, ज्या वाट्यामध्ये जास्त झाले ना मटण त्या वाट्यामधलं असं काढून घेते. तर 1 किलोचं सध्या माप चालू आहे. तुमच्याला अर्धा किलो पाहिजे त्याला 1 किलोचे 2 वाटे. वा, जुगाड भारी जुगाड आहे. बघा अर्धा किलो. 1 किलोचे 2 केले. अर्धा किलो.
काढलं का खाली दमान खाली 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 ठेवून दमान स्थिर होती संपलेलं आहे आणि आपण बी एक घेतलेला आहे. 11 आपण 2 खाली आहे का तरी गेला 2 कसं धर रे. टमाटर टाकलं नाही नाही